तर जय श्रीराम मित्रांनो, तुम्हाला मी एक ब्लॉगच्या शेवटमध्ये तुम्हाला गोष्ट सांगतो. गोष्टसाठी तुम्ही तयार राहा. सकाळी मस्तपैकी बस आली, बस म्हणे बड्यापैकी बसलो ना मग बस जात होती बड्यापैकी आरामी 40च्या स्पीडनं हळूहळू जात होती. तिथे जाऊ दे म्हणलं. मग बड्यापैकी कॉलेजमध्ये जासाठी पोटे भेटले, पोट्यासोबत भेटलं. तिथं अभय होता. अभयला तुम्ही ओळखू शकता. अभय पाय माझे बहुत व्ह्यूज जाते. मग बड्यापैकी आलो कॉलेजमध्ये वरती बड्यापैकी पोहोचलो. सर्व झालं. मग सुट्टी झाली. जीवाने दुःख वाटते कॉलेज सुटल्यावर, पण थोडं मजा येते. आणि इकडे सुटलेले जात होते. तर मग मला माझा पास काढायचा. पास काढायसाठी आलो तर तिथे योगेश पहिलेच टोंगून पाय बे, तुले नाही काढायचं आहे, मला काढायचं आहे म्हणलं. मग पास काढून घेतलं. मग तिकडून जाताना डीजे गोलू दिसला. राजुरातला एकमेव फेमस डीजे म्हणजे डीजे गोलू. मग बड्यापैकी दुकानात आलं. दुकानात आलेला सोफ्याचे कस्टमर आले. तर शर्ट न बदलवता पहिलं कस्टमर करायसाठी चालले गेलो. बड्यापैकी आरामशीर गेलो. मस्तपैकी तिथं सोफे वगैरे दाखवून दिलं सर्वांनी. मग कस्टमर आर होते. तर मग दुकानात येऊन बसलो. रिकामच का करते म्हणून तो टाइमपास करत. तर तुम्हाला सांगायची गोष्ट अशी आहे की आपले 850 फॉलोअर झाले आहेत. तुम्ही काही नाही आता बड्यापैकी मला 1K करून द्या. तर दुकानात आता रिकामं बसल्या बसल्या भूक लागली होती म्हणून बड्यापैकी चालले गेलो समोशावाल्यापाशी. राजुरातलं फेमस दुकान आहे बरं काय. ते एनी टाइम गर्दी राहते. भाऊच्या समोसाठी लग्गीसन दिवाणी आहे बरं काय. तर भाऊ मस्तपैकी प्लेट बनवून दिला समोशाची बड्यापैकी. इकडे भाऊ प्लेट बनवतात, तिकडे ना आपला एक फॉलोअर भेटला. भाऊ म्हणे असं म्हणे, भाऊ म्हणे तसं म्हणलं. इकडं आपला एनी टाइम गर्दी राहते. गर्दी पाहू शकतात.